हॅलो फ्रेंड, महाकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला हे बुंदीपासून पोळ्या करून दाखवणार आहे आणि दुधाची खीर करून दाखवणार आहे. तर आता ह्या बुंदीला ना मी थोडं धुवून घेते गरम पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं आणि थोडं धुवून घ्यायचं. त्याला जास्त नाही धुवायचं, थोडंसं हलवून धुवून घ्यायचं. आता असं हलवून चांगली धुवून घ्यायची, म्हणजे मऊ पडती आणि त्याच्या पोळ्या चांगल्या होत्या. छान धुतले बघा. ह्याला गरम पाणी केलंय, उकळलंय पाणी आणि त्याच्यात धुवून घेतलंय. आता ह्याला थोडं उकळू देते आणि थोडं उकळलं की ह्याला मी ना धुवून परत ह्याचं पुरण करते. ह्याचं पुरण खूप छान होतंय बरं का. तर ह्याचा थोडा तिखटपणा असतो ना, तो निघतंय आणि पुरण चांगलं होतंय. तुम्ही असं सुद्धा मिक्सरमधून काढून करू शकता, पण मी धुवून करणार आहे. तिखट पुरण चांगलं वाटत नाही. आता ह्याला धुवून घेते आणि ह्याचं पुरण करताना दाखवते. धुवून घेतलं, छान झालं. ठेवका किती चांगलं वाटायला. तेलकटपणा सगळा निघाला ह्याचा गरम पाण्याने. परत गारक पाण्याने धुवून घेतल्यात. ह्याला मिक्सरमधून काढते आणि थोडी साखर तूप टाकून हलवते. आता हे बघा, चांगलं धुवून घेतल्यात गरम पाण्याने. किती छान दिसायला. आता ह्याच्यामध्ये ना थोडा खवा टाकलाय आणि थोडी नुकती बुंदी टाकली. आता ही बुंदी आणि खवा मिक्सरमधून काढायचा आणि परत ह्याच्यामध्ये थोडं तूप आणि साखर टाकून भाजायचं. आपल्या पूर्णासारखंच करायचं, का तर फिकी होती ना धुतल्यानंतर, आणि हे रेडीमेड आहे, फिकीच असते, थोडी गोड नसते. मग ह्याच्यामध्ये आपण भाजता. आता हे बारीक करायचं, ह्याच्यामध्ये थोडं तूप टाकायचं, साखर टाकायची, वेलची टाकायची आणि परत पोळ्या तयार करायच्या. ह्याच्या छान होत्यात बरं का पूर्णासारख्या. आता हे मिक्सरमधून काढते सगळं आणि परत तुम्हाला दाखवते. आता हे बघा, ह्याला ना गॅस लावायचा आहे आणि ह्याच्यामध्ये साखर टाकली, वेलची पावडर टाकली आणि थोडा गरा टाकला. गरा टाकला की मिश्रण एकदम चांगलं घट्ट आळून येते. तुम्ही भिजवून पण गरा टाकू शकता. भिजवून टाकल्यानंतर हे जास्त पातळ होतंय, म्हणून मी भाजलेला गरा असाच टाकलाय. आता ह्याला चांगलं हलवून घेणार आहे मी. मिक्स करायचं असं सेम आपल्या पूर्णासारखंच आहे, काहीच नाही ह्याच्यामध्ये. फक्त मी खवा घातलाय. तुमच्याकडे खवा नसला तर घालू नका, माझ्याकडे होता म्हणून घातला. ऑप्शनल आहे बरं का खवा. आता ह्याला चांगलं घट्ट होऊ द्यायचं शिजून. आणि परत मैद्याच्या चाळणीला पीठ चाळून पुरणाच्या पोळीसारखी पोळी करायची. तेल बरोबर खायचं, तुपाबरोबर खायचं, बटर बरोबर खायचं, तुम्हाला जे आवडेल त्याच्याबरोबर खायचं. पण मी तेल लावणार आहे वरून ह्याला आणि एकदम तेलची सारखी भाजणार आहे, एकदम कडक कडक, म्हणजे पोळी ह्याची चांगली लागते. आता हे चांगलं होऊ देते. ह्याच्यामध्ये 1 चमचाभर तूप टाकते, म्हणजे जास्त लवकर आवडून येते. आता हे शिजू देते ह्याला चांगलं. आता हे बघा, ह्याचा शिरा पण असाच करायचा. तूप टाकून ह्याला धुवून घ्यायचं, ह्याला मिक्सरमधून काढायचं, तूप टाकून त्याला भाजून घेऊन त्याच्यामध्ये साखर, आणखी थोडी वेलची पावडर, सुकामेवा टाकायचा. ह्याचा शिरा पण असा छान, खूप छान होते बरं का. त्याच्यामध्ये गरा टाकू नका. शिऱ्यामध्ये टाकायचं असलं तर थोडं खोबरा मिक्सरमधून काढून खोबरे टाका. ह्याच्यामध्ये पण खोबरे टाकले तर जमते बरं का. पोळी खूप छान होती खोबरे टाकल्यानंतर. टाका, हाटून यायचे. ह्याला मला तूप टाकायचं थोडं, 1 चमचाभर तूप टाकणार आहे. हे शिरा पण अशाच पद्धतीने करायचा. आपलीकडे नुकती राहिली तर धुवून घ्यायची त्याला चांगली आणि ह्याच प्रकारे शिरा पण करायचा. शिरा पण खूप छान लागते बरं का. त्या काही बदल करायचा नाही, फक्त गरा टाकायचा. आता हे होत आले. ह्याच्यामध्ये थोडं तूप टाकते आणि काढून ठेवते थोड्या वेळाने. हे बघा, असं ठेवायचं पुरण. जास्त घट्ट करायचं नाही. जास्त घट्ट केलं तर ते काय होते माहितीये का, गार झाल्यानंतर जास्त घट्ट होते आणि पोळी फुटून जाते, पोळी होत नाही त्याची. आता हे गरम आहे, हे गार होते, मी ह्याला काढून ठेवते. गार झाल्यानंतर पोळी करताना दाखवते. हे बघा, असं मैद्याच्या चाळण्याने ही गव्हाचं पीठ चाळलंय आणि तेल टाकलंय, मीठ टाकलंय. आता तेल मीठ टाकून ह्याला चांगलं पोळीसारखं पातळ तिंबून घ्यायचं. थोडी वेळ भिजू द्यायचं त्याला पिठाला आणि परत मग करायचं. हो का, हे पुरण तयार झालं. हे बघा, गार झाले नाही, आणखीन गरम आहे. आता बघा, पुरण तयार झालंय बरं का. छान पुरण तयार झालंय. आता बघा, पुरणाच्या पोळीसारखं पोळी भरली. आता ह्याला बंद करायचं, पुरणाच्या पोळीसारखंच बंद करायचं आणि पोळी लाटून तेल लावून भाजायची. आता हे बंद करून ह्याला लाटते पोळी आणि भाजते. चांगलं बंद करायचं. पुरणाच्या पोळीसारखं सेम करायचं, काय असतं त्याला बदल नाही. हो का, छान भाजली पुरणाच्या पोळीसारखी.
माझी जर हे बुंदीपासून पुरण तयार करून केलेली पोळी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली. तुपाबरोबर पण खाऊ शकता बरं. धन्यवाद.